हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिकचा एक्सरसाइज 1.4 कसा सोडवायचा हे मी एक्सप्लेन केलेलं होतं. आज आपण एक्सरसाइज 1.5 पाहणार आहोत आणि त्याला लागणाऱ्या ज्या दोन टर्म्स आहेत त्या एक्सरसाइज करतात. हा लहान आहे, फार एक्सरसाइज लहान आहे. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 11 काढा. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 11 तिथं क्वांटिफायर्स आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट्स, असं तुम्हाला एक हेडिंग आणि एक छोटासा पॅराग्राफ दिसतो. हा तुम्हाला जितक्या वेळा शक्य असेल तितक्या वेळा तुम्ही तो वाचून घ्यायचा आहे. आता हे काय प्रकार आहे, क्वांटिफायर्स आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट्स काय आहेत? तर क्वांटिफायर्स म्हणजे दोन सिम्बॉल्स आहेत. क्वांटिफायर्स हे दोन सिम्बॉल्स आहेत. एक सिम्बॉल असा दिसतो, उलटा ई अल्फाबेट असतो ना आपला, असा दिसतो, आणि दुसरा व्ही सारखा आहे, त्याच्यामध्ये एक लाईन असते, म्हणजे उलटा ए म्हणा त्याला, थोडक्यात इन्व्हर्टेड ए असा. हा असे दोन सिम्बॉल्स आहेत. या दोन सिम्बॉल्सना क्वांटिफायर्स असं म्हणतात. ह्यातला एक क्वांटिफायर जो आहे त्याला एक्झिस्टेन्शियल, EXES, हे दोन्ही तुम्हाला नावं तुमच्या पुस्तकात दिलेत बघा. क्वांटिफाईड स्टेटमेंट्स त्याच्या अलीकडे ए आणि बी अशी दोन नावं दिलेत बघा. एक्झिस्टेन्शियल स्टेट EXIST, एक्झिस्ट EXISTENTIAL, एक्झिस्टेन्शियल. पहिल्यांदा एक्झिस्ट ही टर्म कळते का बघा. देअर एक्झिस्ट आपण असं म्हणतो ना, EXIST, देअर एक्झिस्ट. तर तो आहे तो एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. आणि दुसरा जो आहे ह्याला युनिव्हर्सल म्हणतात. त्याला युनिव्हर्सल क्वांटिफायर असं म्हणतात. एकाला म्हणतात एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आणि दुसऱ्याला म्हणतात युनिव्हर्सल क्वांटिफायर असं म्हणतात. काय प्रकार आहे तर आपण पूर्वी स्टेटमेंट म्हणजे काय हे ज्यावेळी फर्स्ट टाइम आपण पाहिलं, स्टेटमेंट, व्हॉट डू यू मीन बाय स्टेटमेंट इन लॉजिक, म्हणजे एनी डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स or assertive sentence which is either true or false but not both at the same time is called a statement in logic. हे आपण यादी पाहिलेलं आहे. मग त्याच वेळेला आपण एक ओपन सेंटेन्स नावाचा प्रकार पाहिलेला होता. तुम्हाला आठवतंय का बघा, ओपन सेंटेन्स म्हणजे उदाहरणार्थ की x + 4 = 5. जोपर्यंत x काय आहे हे त्याच्या आसपास मेन्शन केल्याशिवाय तुम्हाला याची ट्रूथ व्हॅल्यू ठरवता येत नाही. जोपर्यंत त्याची ट्रूथ व्हॅल्यू ठरवता येत नाही तोपर्यंत त्याला आपण स्टेटमेंट म्हणत नाही, त्याला ओपन सेंटेन्स म्हणतात. किंवा ही इज अ टॉल बॉय, किंवा ही इज टॉल, एवढंच म्हणलं फक्त. तर तो ही कोण आहे हे मेन्शन केल्याशिवाय आपण त्याला स्टेटमेंट म्हणू शकत. तसं हे जे मॅथमॅटिकल सेंटेन्सेस आहेत, जे ओपन सेंटेन्सेस आहेत, त्याला स्टेटमेंट मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी हे दोन क्वांटिफायर्स वापरतात. त्याला स्टेटमेंट मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी, परत आहे का, असे जे ओपन सेंटेन्सेस असतात, ओपन सेंटेन्सेस, त्याला स्टेटमेंट मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी हे दोन किंवा दोन पैकी एखादा हा क्वांटिफायरचा वापर केला जातो. या क्वांटिफायर सोबत देअर एक्झिस्ट एक्स असं म्हटलेलं असतं. म्हणजे जे इथे व्हेरिएबल असेल ते, कधी एक्स कधी वाय कधी झेड, त्यानुसार ते चेंज करायचं. आणि देअर एक्झिस्ट किंवा देअर फॉर ऑल एक्स असं देखील म्हटलेलं असतं. हे देअर एक्झिस्ट एक्स असं वाचायचं, पण त्याचा अर्थ असा असतो देअर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन एक्स, आणि याचा अर्थ असतो फॉर ऑल एक्स. तुम्हाला एक्झाम्पल वरून हे क्लिअर होईल, फार सोपं आहे. तर हे जे आता सेंटेन्स आहे हे ओपन सेंटेन्स आहे. हे जे सेंटेन्स आहे ते काय सांगा, ओपन सेंटेन्स आहे. याला आपण स्टेटमेंट मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी, मग भले इथे ट्रू असेल किंवा फॉल्स असेल,
तो भाग वेगळा, पण त्याला स्टेटमेंट करण्यासाठी या क्वांटिफायर्सचा वापर कसा केला जातो ते आपण पाहूया. पहिली गोष्ट, स्टेटमेंट नंबर सेंटेन्स 1 हे आता ओपन सेंटेन्स आहे, किंवा दुसरं बघा, एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन or equal to 0, x square greater than or equal to 0. x काय हे जोपर्यंत सांगितलं जात नाही तोपर्यंत आपल्याला ह्याची ट्रूथ हे स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करता येत नाही. मग आपण याला एक्झिस्टेन्शियल किंवा युनिव्हर्सल क्वांटिफायर वापरून कसं स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करायचं, तर पहिलं एक्झाम्पल बघा. हे कोणतं वापरायचं असतं हे आपल्याला नंतर आपोआप समजा येतं. ह्याचा अर्थ असतो देअर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन, म्हणजे त्या ग्रुपमध्ये कमीत कमी एक तरी असा एक्स असला पाहिजे, त्या सेटमध्ये, पर्टिक्युलर सेटमध्ये कमीत कमी असा तरी एक्स असला पाहिजे, सच दॅट, आणि पुढे कंडिशन असते. फॉर ऑलच्या बाबतीत काय असतं की हे सगळ्यांच्या बाबतीत ट्रू असतं, म्हणजे असं कुठला तरी पर्टिक्युलर एखाद्या दुसऱ्या नंबर करता नाही, इट इज ट्रू फॉर ऑल, हे सगळ्यांकरता ट्रू असतं. मग आता मी यातलं जे पहिलं ओपन सेंटेन्स आहे मी त्याला काय कसं लिहितो बघा. फर्स्ट, देअर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन एक्स विच बिलॉंग्स टू एन, म्हणजे नॅचरल नंबर मध्ये असा कमीत कमी एक तरी एलिमेंट असला पाहिजे, सच दॅट x plus 4 is equal to 5. But there exists at least one x which belongs to n म्हणजे set of natural numbers, such that x plus 4 याची व्हॅल्यू 5 असली पाहिजे. म्हणजे नॅचरल नंबर्सच्या सेट मध्ये कमीत कमी एक तरी x हा नंबर असा असला पाहिजे, एक तरी नंबर असा असला पाहिजे की जो ही कंडिशन तुमची सॅटिस्फाय करतो. आता मला सांगा, x ची व्हॅल्यू जेव्हा 1 असेल, 1, त्यामुळे 1 + 4 5 येणार आहे का सांगा. आणि 1 हा नंबर तुमच्या नॅचरल नंबरच्या सेट मध्ये असतो की नसतो? म्हणजे आता हे स्टेटमेंट काय झालं सांगा, ट्रू स्टेटमेंट झालं. आता मला ह्यालाच जर मला हे स्टेटमेंट मला फॉल्स करायचं असेल ना, फॉल्स, तर मी हे याचा वापर करेन बघा. सेम बघा, for all x which belong to n, for all x which belong to n, x plus 4 is equal to 5. आता हेही स्टेटमेंट आहे पण ते फॉल्स स्टेटमेंट आहे. हे ट्रू आहे, हे फॉल्स आहे. शेवटी ते स्टेटमेंट आहे, आयदर ट्रू असू दे किंवा फॉल्स असू दे, ते स्टेटमेंट आहे. फॉर ऑल एक्स विच बिलॉंग टू एन, म्हणजे नॅचरल नंबर्सच्या सेट मधल्या सगळ्या व्हॅल्यूज करता, नॅचरल नंबरचा सेट काय सांगा, 1 2 3 4 5 6 इनफायनाइट. फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स, एक्स प्लस 4 ची व्हॅल्यू 5 येते. म्हणजे कुठलाही नॅचरल नंबर घ्या, त्यात 4 ऍड करा, आन्सर 5 येतो. हे असं त्याचा अर्थ आहे. मग हे स्टेटमेंट चुकीचं आहे. हे 1 करता ट्रू आहे, मान्य, पण 2 3 4 5 6 इन्फायनाइट नंबर्स करता ते फॉल्स आहे. त्यामुळं याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय सांगा, ट्रू आहे. आता हे दुसरंच त्यातलं आपण हे बघूया. दुसरं एक्झाम्पल, एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. बघा, पहिल्यांदा मी हे एकदा ट्रू करून दाखवतो स्टेटमेंट आणि नंतर एकदा फॉल्स करतो. बघा, देअर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन एक्स विच बिलॉंग टू झेड. झेड म्हणजे सेट ऑफ इंटिजर्स, झेड म्हणजे सेट ऑफ इंटिजर्स, सच दॅट एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आपल्या इंटिजरचा जो सेट असतो की नाही, त्यामध्ये कमीत कमी एक तरी असा नंबर असला पाहिजे की ज्याचा स्क्वेअर केल्यावर तो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असतो. आता इंटिजर्स म्हणजे काय असतात बघा, 0 1 2 3 इनफायनाइट आणि -1 -2 -3 इनफायनाइट.
यातला कुठलाही एक नंबर सिलेक्ट करा आणि तो एक जागी रिप्लेस करा, कुठलाही का, अगदी 0 जरी घेतलात तरी 0चा स्क्वेअर इक्वल टू 0 आहेच की, त्यात ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 पडलेलं आहे. त्यामुळं देअर एक्झिस्ट at least one x which belong to z such that x square greater than or equal to 0. म्हणजे मी कुठल्या क्वांटिफायरचा वापर केला, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायरचा वापर केला. आता मी हे स्टेट, आता याची ट्रूथ व्हॅल्यू काय तर ते टी आहे बरं का, ट्रू आहे. आता मी याला फॉल्स तुम्हाला करून दाखवतो बघा. फॉर ऑल एक्स which belong to n, for all x which belong to n, प्रत्येक नॅचरल नंबर करता x square greater than or equal to 0. बघा आता मात्र हे स्टेटमेंट फॉल्स आहे. का सांगा, प्रत्येक नॅचरल नंबर करता x चा स्क्वेअर ग्रेटर दॅन और इक्वल टू 0 कधी असतो का, ग्रेटर दॅन 0 असतो मान्य आहे, कारण नॅचरल नंबर सुरुवात कुठून होते, 1 2 3 4 5 6 7 5 हे इथून पुढे हे इथनं सगळे पुढचे नॅचरल नंबर्स आहेत. मग मला सांगा कोणत्या नॅचरल नंबरचा स्क्वेअर इक्वल टू 0 असतो, सांगा मला, इक्वल टू 0 कोणत्या नॅचरल नंबरचा स्क्वेअर. होल नंबर म्हणलं असतं इथं मी होल नंबर तर लगेच ट्रू होतं हे स्टेटमेंट, पण नॅचरल नंबर हा शब्द वापरतो. कोणत्या नॅचरल नंबरचा स्क्वेअर 0 असतो सांगा, नसतो, कुठल्याच नाही. फॉर ऑल म्हणल्यामुळे हे चुकलेलं आहे. असं सगळ्या नॅचरल नंबर्स करता ट्रू आहे असं नाही, कुठल्याही नॅचरल नंबर करता स्क्वेअर हा कायम पॉझिटिव्ह, पण 0 असणार का, नाही. त्यामुळं याचा वापर करून तुम्हाला क्वांटिफायरचा वापर करून एखादं स्टेटमेंट ट्रू किंवा फॉल्स असं दोन्ही मध्ये आपल्याला कन्वर्ट करता येतं. ओके, आता आपण याचा एक्सरसाइज बघूया. हे फार सोपं आहे. ओके, नाव एक्सरसाइज 1.5 करा टेक्स्टबुक मध्ये. एक्सरसाइज 1.5 त्यातला पहिला क्वेश्चन बघा. फर्स्ट क्वेश्चन, यूज क्वांटिफायर्स टू कन्वर्ट ईच ऑफ द फॉलोइंग ओपन सेंटेन्सेस डिफाइंड ऑन n म्हणजे नॅचरल नंबर्स करता इनटू अ ट्रू स्टेटमेंट. प्रश्नाचा जे अर्थ सांगतो, तुम्हाला खाली काही ओपन सेंटेन्सेस दिलेत, ते नॅचरल नंबर्सच्या सेट्सवरती असे डिफाईन करा क्वांटिफायर्सचा वापर करून, म्हणजे देअर एक्झिस्टचा वापर करून किंवा फॉर ऑल एक्सचा वापर करून, क्वांटिफायर्सचा वापर करून त्यांना ट्रू स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करा. काय म्हणते त्यांना, ट्रू स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करा. बघा पहिलं त्यातलं फर्स्ट, आधी त्यांनी दिलेलं आपण स्टेटमेंट लिहूया. सेंटेन्स लिहूया. एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 10 इज इक्वल टू 0. ठीक आहे, आपण नॅचरल नंबर्सच्या सेट करता त्याला ट्रू करायचं आहे. हे ओपन सेंटेन्स आहे. कसलं सेंटेन्स आहे हे, ओपन आहे. आता मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह कराल, ज्यावेळेस, आता मी तसं रफवर तुम्हाला दाखवतो, क्वाड्रॅटिकचे फॅक्टर्स जर आपण पाहिले, -10 ला स्प्लिट करून 3 आलं पाहिजे, 5 3 चा म्हणजे x प्लस 5 2 जा सॉरी, आणि x मायनस 2 इज इक्वल टू 0 हे त्याचे फॅक्टर्स पडले. दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट 0, आयदर फर्स्ट 0 और सेकंड 0, म्हणजे एकदा x प्लस 5 इक्वल 0 और x मायनस 2 इक्वल 0. त्यामुळे एक आन्सर आलं -5 और x इक्वल्स 2. असे आपले दोन आन्सर्स मिळाले. मग आता मला सांगा, नॅचरल नंबर्सच्या सेट मध्ये ह्यात कमीत कमी हा नॅचरल नंबर आहे का, नाही, पण हा आहे की नाही. त्यांनी क्वेश्चन मध्ये क्लिअर सांगितलेलं आहे की ओपन सेंटेन्सेस डिफाइंड ऑन कॅपिटल N असं म्हणलेलं आहे बघा. कॅपिटल N म्हणजे फक्त नॅचरल नंबर्सच्या सेट करता तुम्हाला ते क्वांटिफायर्स वापरायचे. मग आता ह्याला मी कसं लिहिणार आहे, मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. सगळ्या नॅचरल नंबर्सनी तुमचं हे इक्वेशन सॅटिस्फाय होणार आहे का, म्हणजे 1 न 2 न 3 न 4 न 5 न 6 न सगळ्यांनी होणार आहे का, ठराविक एखाद दुसरा नंबर होणार आहे, ठराविक एखाद दुसरा नंबर होणार आहे. त्यातला पण दुसरा जो नंबर आहे तो नॅचरल नंबर नाही आहे, त्यामुळे ह्याच नंबरने सॅटिस्फाय होणार आहे. म्हणजे एक तरी नंबर असा आहे की नाही तुमच्या नॅचरल नंबर्सच्या सेटमध्ये, कमीत कमी एक तरी नंबर असा आहे की नाही ज्यानं तुमचं इक्वेशन सॅटिस्फाय होतंय.
मग कमीत कमी एक तरी नंबर असा आहे यासाठी आपण फॉर ऑल वापरायचं का देअर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन एक्स वापरायचं, बस एवढा आपल्याला सेन्स असला पाहिजे. ओके, आता याचा आन्सर बघा. देअर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन एक्स which belongs to n such that x square plus 3x minus 10 ह्याची व्हॅल्यू काय असली पाहिजे, 0 असली पाहिजे. above statement is true because x equals to, हे बघा, because x equals to satisfies above condition. x equals to satisfies above condition. ही कंडिशन x equals to ला काय होत असते, सॅटिस्फाय होत असते. ओके, हे झालं पहिल्याचं आन्सर. हे तसं रफ वर्क आहे आणि हे फेअर आन्सर आहे. तुम्ही असंच वहीमध्ये लिहून काढायचं. ओके, नाउ नेक्स्ट सेकंड नंबर. Three x minus 4 is less than 9. 3x minus 4 is less than 9. आपण पहिल्यांदा हे बाजूला असं रफ सोडून घ्यायचं. हे बघा, 3x minus 4 is less than 9. minus 4 ट्रान्सफर करा म्हणजे 3x equals 9 plus 4 13 झाले. 3 ने डिवाइड लेस दॅन साइन है, नॉट इक्वल, सॉरी, लेस दॅन है साइन. therefore x less than 13 divided by 3 म्हणजे आन्सर त्याचं 4 पॉइंट समथिंग येणार आहे. x इज लेस दॅन 4 पॉइंट काही जे काही येईल ते आन्सर 4.3 वगैरे असाच्या आसपास आन्सर येणार. ठीक आहे, x 4.3 पेक्षा लहान आहे हे आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यावर कळेल. म्हणजे याचा अर्थ x ला तुम्हाला 1 2 3 4 या व्हॅल्यूज घेतल्या तरी चालतात असं त्याचा अर्थ आहे. 4.3 पेक्षा लहान आहे म्हणजे 1 2 3 4 आहे. मग आता मला सांगा, हे सगळे नंबर्स तुमच्या नॅचरल नंबर मध्ये असतात, पण नॅचरल नंबर्सच्या सेट मध्ये आणखी पण काही नंबर्स आहेत 5 6 7 8 9 10. मग त्या 5 6 7 8 9 10 हे इक्वेशन सॅटिस्फाय होणार आहे का, तर नाही. हा, ह्यातल्या कुठल्याही आता 1 2 3 4 पैकी काही रिप्लेस करून बघा, काही करा, 1 करा 2 करा 3 करा 4 करा, तुम्हाला पाहिजे तो करा नंबर, हवा तो करा. चला 4 केला समजा, 4 3 4 जा 12, 12 मधनं 4 गेले 8. हा नंबर 2 पेक्षा लहान आहे की बघा. 1 रिप्लेस करून बघा, 1 into 3 3 3 minus 4 minus 1 हा 9 पेक्षा लहान आहे की नाही बघा. म्हणजे नॅचरल नंबरच्या सेट मध्ये ऍटलीस्ट कमीत कमी एक तरी नंबर असा आहे की ज्याने हे तुमचं इक्वेशन सॅटिस्फाय होतं. का सगळ्या नॅचरल नंबर्सनी सॅटिस्फाय होतं, 5 न 6 न 7 न 8 न. बघूया 10 रिप्लेस करून बघा. 10 3 जा 30, 30 मधनं 4 गेले 26. 26 हा नंबर 9 पेक्षा लहान आहे का, 9 पेक्षा कमी आहे का, नाही. त्यामुळे सगळे नॅचरल नंबर सॅटिस्फाय करत नाही. म्हणजे काय वापरायचं, फॉर ऑल वापरायचं का देअर एक्झिस्ट वापरायचं, हे थोडंसं रफवर केल्यानंतर कळून जातं. मग आता बघा पुन्हा असंच सेम. देअर एक्झिस्ट ऍटलीस्ट वन एक्स विच बिलॉंग टू n such that 3x minus 4 is less than 9. पुन्हा above statement is true because x equals 1, 2, 3, 4 satisfy गिवन कंडिशन किंवा अबाव कंडिशन जरी म्हटलं तरी चालतं. गिवन कंडिशन किंवा अबाव कंडिशन. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड. n square greater than or equal to 1. n square greater than or equal to 1. आता इथं n हे व्हेरिएबल आहे, x च्या ऐवजी. मग आता साधा असा विचार करा की
कुठलाही नॅचरल नंबर मनामध्ये आणा, म्हणजे नॅचरल नंबर्स कुठनं स्टार्ट होतात, 1 2 3 4 5 6 वगैरे वगैरे. मग या प्रत्येक नॅचरल नंबरचा स्क्वेअर करून बघा. 1 चा स्क्वेअर करा, 1 येईल इक्वल टू 1 आहे. 2 चा स्क्वेअर 4 ग्रेटर दॅन 1 आहे. 3 चा स्क्वेअर 9 ग्रेटर दॅन 1 आहे. म्हणजे सगळ्या नॅचरल नंबरचे स्क्वेअर एकतरी 1 किंवा 1 पेक्षा मोठे असतात की नाही सांगा. सगळ्यांचे असतात का कमीत कमी एखाद्याचा असतो, नाही, सगळ्यांचे. फॉर ऑल नॅचरल नंबर्स अबाउट स्टेटमेंट इज ट्रू. मग आता इथं ह्याला क्वांटिफायर काय वापरायचं, फॉर ऑल n which belong to n. आता इथं सच काय लिहायचं नाही, डायरेक्ट कंडिशन द्यायची, n square is greater than or equal to 1. above statement is true because the square of all natural numbers, the squares of all natural numbers are greater than or equal to 1. The square of all natural numbers are squares of all natural numbers are greater than or equal to 1. Okay, next, twice n minus 1 is equal to 5 अशा पुढची कंडिशन. सोडवा इक्वेशन. आता सांगा इथं फरक बघा. twice n minus 1 is equal to 5 ट्रान्सफर केल्यानंतर twice n is equal to 6 डिवाइड केल्यानंतर n equals 3. म्हणजे फक्त एकट्या n equals 3 न हे इक्वेशन तुमचं सॅटिस्फाय होणार. बघा बरं, इथं 3 रिप्लेस करा. 3 to the 6, 6 minus 1 म्हणजे 5 येणार. मग 3 सोडून अजून कुठल्या नॅचरल नंबरला हे सॅटिस्फाय होईल का? 4 5 6 7 8 9 10 करून बघा बरं. 10 रिप्लेस करा. 10 to the 20, 20 मधनं 1 गेल्यावर 5 येणार आहेत का? नाही. म्हणजे हे फक्त ठराविक नंबरला सॅटिस्फाय होणार आहे का सगळ्यांना होणार आहे? फक्त ठराविक, म्हणजे ऍटलीस्ट 1 नंबर. मग कुठला क्वांटिफायर वापरायचं? देयर एक्झिस्ट्स ऍट n व्हेरिएबल आहे आपल्याकडे. देयर एक्झिस्ट ऍटलीस्ट 1 n which belong to n. इथं मात्र सच दॅट आहे. सच दॅट काय लिहिणार तुम्ही आता? twice n minus 1 is equal to 5. आता खालचं स्टेटमेंट मी फक्त ओरली सांगतो, तुम्ही स्वतः लिहून काढायचं. अबाउट स्टेटमेंट इज ट्रू बिकॉज n equals 3 satisfies above condition. n equals 3 satisfies above condition. Okay, now fifth one. सेम असाच प्रकारे फरसा तर त्याला म्हणजे बघा, y plus 4 is greater than 6. y plus 4 is greater than 6. आता मला सांगा, ट्रान्सफर केल्यानंतर हे इथे ट्रान्सफर केल्यानंतर y ग्रेटर दॅन हे इथं मायनस केल्यानंतर 2. मग y ग्रेटर दॅन 2 म्हणजे 2 पेक्षा सगळे मोठे नंबर्स आहेत ना, तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं. बघा ना, 2 पेक्षा मोठे नंबर्स म्हणजे 2 पेक्षा मोठे म्हणजे कोण सांगा? 3 4 5 6 7 8 9 सगळे. कुठले? 10 घ्या. 10 plus 4 म्हणजे 10. 10 plus 4 म्हणजे 14. ग्रेटर दॅन 6 आहे की नाही बघा. पण 1 हे सॅटिस्फाय होते का? किंवा इव्हन 2 न पण होत नाही, कारण 2 plus 4 म्हणजे येणारा आन्सर 6. 6 हे 6 पेक्षा मोठे असतात का? नाही. त्यामुळे 1 आणि 2 न हे सॅटिस्फाय होत नाही. बाकी सगळ्यांनी होतं, पण 1 आणि 2 न सॅटिस्फाय होत नाही. मग इथं कुठला वापरणार? फॉर ऑल वापरणार का देयर एक्झिस्ट? अर्थात देयर एक्झिस्ट. बघा, देयर एक्झिस्ट y which belong to n such that y plus 4 is greater than 6. पुन्हा above statement is true because y equals 3 4 5 6 dash 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 3 4 5 6 7 8 9 इन्फिनिटी पर्यंत dash dash dash
सॅटिस्फाय गिवन कंडिशन. काय द्यायचं? y इक्वल्स 3 4 5 6 डॅश 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 सॅटिस्फाय. आपण म्हणले की कमीत कमी एक तरी नॅचरल नंबर असा असला पाहिजे की ज्याने हे सॅटिस्फाय होतं. कमीत कमी एक काय भरपूर आहेत पण ऑल नाही आहेत, कारण 1 आणि 2 न सॅटिस्फाय करत नाही. जर का ते 1 2 न सॅटिस्फाय केलं असतं तर मी इथं काय वापरलं असतं? फॉर ऑल. देअर एक्झिस्ट च्या काय वापरलं असतं? फॉर ऑल वापरलं असतं. ओके. ओके, नाउ नेक्स्ट 3y minus 2 is less than or equal to 9. आपण रेफर करून घेऊया. बघा 3y minus 2 is less than or equal to 9. minus 2 ट्रान्सफर केले, सो 3y less than or equal to 9 plus 2 काय झाले? 11 झाले. 3 ने डिवाइड केलं, y less than or equal to 11 by 3 म्हणजे y less than or equal to डिव्हिजन केल्यानंतर 3 3 जा 9 3 6 जा 18 6 3.6 च्या आसपास त्याचा आन्सर रिकरिंग येणार आहे. पण अर्थ आपल्याला कळलं की बाजूला y लेस दॅन ऑर इक्वल टू 3.6 चा अर्थ काय? तर y 3.6 किंवा त्यापेक्षा लहान असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात y इक्वल्स 1 असलं तरी चालेल, 2 तरी पण चालेल, 3 पण चालेल. म्हणजे याचा अर्थ हे तुमचं इक्वेशन जे इनइक्वालिटी जी आहे ती 1 2 3 न सॅटिस्फाय होतीये. पण जर तिथं 4 5 6 काही वापरायला गेला तर सॅटिस्फाय होते का बघा. चला आपण असं करूया, 5 रिप्लेस करून घेऊया. 5 3 जा 15 15 मधनं 2 गेले 13 13 हा नंबर 9 पेक्षा लहान किंवा त्याला इक्वल आहे का? नाही. पण यातला कुठलाही घ्या, 2 घ्या 3 घ्या 1 घ्या, जो पाहिजे तो घ्या. चला 2 घेऊन बघा. 3 2 जा 6 6 मधनं 2 गेले 4 4 हा नंबर लेस दॅन 9 आहे की नाही सांगा? 9 पेक्षा लहान आहे की नाही तो नंबर? येस, इट इज ट्रू. मग आता इथं फॉर ऑल वापरणार का देअर एक्झिस्ट वापरणार? अर्थात देअर एक्झिस्ट. There exists at least one y which belong to n such that ही कंडिशन लिहायची 3y minus 2 is less than or equal to 9. पुन्हा एकदा above statement is true because y equals 1 2 3 satisfy the given condition. y equals 1 2 3 satisfy the given condition. ओके, या प्रकारे हा पहिला क्वेश्चन तुम्ही पूर्ण कराल. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 2. काय म्हणलं बघा क्वेश्चन नंबर 2 मध्ये इफ b इक्वल्स एक सेट दिला तुम्हाला 2 3 5 6 7 b सेट आहे 2 3 5 6 7 डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. खाली 4-5 स्टेटमेंट दिले आणि तुम्हाला यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज ठरवायचे. हे तर आणखी सोपं आहे. बघा हा सेट बी कडे लक्ष द्या. 2 3 5 6 7 हे त्यातले एलिमेंट्स आहेत. फर्स्ट त्यातला फॉर ऑल एक्स विच बिलॉंग टू बी सच दॅट एक्स इज अ प्राइम नंबर. काय अर्थ आहे सांगा त्याचा? की फॉर ऑल म्हणजे सगळेच्या सगळे त्यातले फॉर ऑल एक्स विच बिलॉंग टू बी बी सेट मधले सगळे एलिमेंट्स असे आहेत की जिथे एक्स हा तुमचा काय असला पाहिजे? प्राइम नंबर आहे. मग आता इथं 2 प्राइम आहे, 3 प्राइम आहे, 5 प्राइम आहे, 7 प्राइम आहे, पण 6 प्राइम आहे का? नाहीये. हा इथे जर देअर एक्झिस्ट ऍटलिस्ट 1 एक्स म्हणलं असतं ना तर हे ट्रू होतं. फॉर ऑल म्हणले म्हणजे सगळेच्या सगळे प्राइम आहेत. म्हणजे याचा अर्थ हे स्टेटमेंट काय सांगा? फॉल्स. ब्रॅकेट मध्ये हे स्टेटमेंट घेऊन समोर ट्रूथ व्हॅल्यू द्यायची ब्रॅकेट मध्ये फॉल्स. देअर एक्झिस्ट ऍटलिस्ट 1 n which belongs to b such that n plus 6 ची टोटल ग्रेटर दॅन 12 पाहिजे. म्हणजे या सेट मध्ये असा एकतरी n नंबर असा आहे, n नंबर की जो या सेट मध्ये बिलॉंग्स टू बी की जिथं n plus 6 ची टोटल 12 पेक्षा मोठी आहे. मग आता मला सांगा n च्या जागी तुम्ही इथं 7 घेऊन बघा बरं. 7 plus 6 ही टोटल 7 plus 6 म्हणजे 13 ही टोटल 12 पेक्षा मोठी आहे की नाही सांगा? म्हणजे कमीत कमी एक तरी नंबर त्यात आहे की नाही असा की जो इथं रिप्लेस केल्यामुळं येणारी टोटल 12 पेक्षा मोठी यायला पाहिजे. आहे म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे? ट्रू आहे. There exists at least one n which belongs to b such that twice n plus 2 is less than 4. ह्यात कमीत कमी एक तरी नंबर असा आहे की जो इथे रिप्लेस केला की हा पार्ट लेस दॅन 4 येतो. चेक करा, 2 रिप्लेस करून बघा. 2 to the 4 plus 2 6 6 हा नंबर 4 पेक्षा लहान आहे का? नाही. आता 3 रिप्लेस करून बघा. 3 to the 6 plus 2 8 4 पेक्षा लहान आहे का? नाही.
कुठलाही नंबर यातला रिप्लेस केला तर त्याचा आन्सर 4 पेक्षा लहान येणारच नाहीये. कमीत कमी एक तरी नंबर असा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. इथं एकही नंबर असा नाहीये की हे याची व्हॅल्यू या LHS ची व्हॅल्यू लेस दॅन 4 येईल, असा एकही नंबर त्या सेटमध्ये नाहीये. त्यामुळे हे स्टेटमेंट देखील काय आहे तर ते फॉल्स आहे. There exists at least for all y which belongs to B such that y square is negative. या सेट मध्ये असे सगळे y असे नंबर आहेत, तर प्रत्येक नंबरला त्यांनी y म्हणलेलं असतं की जो y चा स्क्वेअर निगेटिव्ह येणार आहे. मात्र कुठल्या नंबरचा स्क्वेअर निगेटिव्ह येतो सांगा यातले, म्हणजे 2 चा स्क्वेअर निगेटिव्ह येतो का, 3 चा येतो का, 4 चा येतो का, कुणाचाही स्क्वेअर निगेटिव्ह येत नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे, फॉल्स. फॉर ऑल y सगळ्यांकरता which belongs to B म्हणजे सेट B च्या सगळ्या नंबर्स करता y - 5 नॅचरल नंबर आहे, बिलॉंग्स टू L. फॉर ऑल म्हणले बरं का. मग आता मला सांगा 2 घ्या बरं, हा 2 मधनं 5 गेले -3 नॅचरल नंबर आहे का, नाही. 3 मधनं 5 गेले नॅचरल नंबर आहे का, नाही. 5 मधनं 5 गेले नॅचरल नंबर आहे का, नाही. हा 6 मधनं 5 गेले 1 नॅचरल नंबर आहे. 7 मधून 5 गेले 2 नॅचरल नंबर आहे. पण या तिघांचं काय, आणि त्यांनी तो फॉर ऑल म्हणले. हा देअर एक्झिस्ट असं म्हणलं असतं ना तर मात्र हे ट्रू होतं, पण त्यांचं म्हणणं सगळ्यांकरता हा डिफरन्स नॅचरली येतो. तर हे देखील स्टेटमेंट काय सांगा, फॉल्स आहे. ओके. आता हा एक्सरसाइज तुम्ही 1.4 सगळ्या वहीमध्ये सॉल्व्ह करून ठेवा. आणखी मला मी पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला, जर कुठलेही मागच्या एक्सरसाइज मध्ये मागच्या चॅप्टर मध्ये जे काही तुमचे डाऊट्स असतील ते जरा प्लीज मला सांगत जावा की मला सर हे येत नाहीये, मला एक्सप्लेन करा. मग आपलं कम्युनिकेशन नसल्यामुळं मला हे कळत नाही तुम्हाला काय किती गोष्टी येत आहेत काय नाही. तर कसलंही त्यात लाज वाटायचं कारण नाही. माझ्या पर्सनल अकाउंटला तुम्हाला टाकायचं असते सर मला हे येत नाहीये, मला ते येत नाहीये, तर मी तुम्हाला ते पुन्हा एक्सप्लेन करेन. हा झाला एक भाग. दुसरा, आता एक्सरसाइज 1.5 जो आहे की ह्याच्यानंतर आपण जो आता 1.5 सोडवला, सॉरी आपण आता हा बरोबर 1.5 आता जस्ट सॉल्व्ह केला. एक्सरसाइज 1.6 जर तुम्हाला चांगला समजायचं असेल किंवा यायचं असेल तर त्यासाठी मी अलीकडे 2 व्हिडिओ लेक्चर्स सायन्स फॅकल्टीच्या मुलांचे तुम्हाला टाकलेले आहेत. असं लिहिलेलं आहे पण तिथे की इव्हन दो दे आर फॉर सायन्स फॅकल्टी जस्ट वॉच देम. ते फक्त तुम्हाला बघायचे, ते जस्ट वॉच, आणि ते फार काळजीपूर्वक वाचा. म्हणजे मला तुम्हाला एक्सरसाइज 1.6 हा डायरेक्ट सुरू करता येतो. मी एक्सरसाइज 1.6 करून देणार आहे, पण त्याआधी तुम्ही हा पार्ट संपल्यानंतर सायन्सच्या मुलांसाठी जे 2 व्हिडिओ लेक्चर्स मी टाकलेले आहेत ते तुम्ही 2-3 वेळा प्रत्येकाने पाहून घ्या, म्हणजे तुमचा एक्सरसाइज 1.6 तुम्हाला सोपा जाईल. ओके.